तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. मित्रांनो, आज होता आपला प्रयागराज राईडचा दिवस चौथा. रात्री एका धाब्यावर जेवलो आणि त्याने रिक्वेस्ट करून टेंटही तिकडेच लावला. फोनची बॅटरी संपली होती म्हणून काय व्लॉग शूट करता आला नाही. सकाळी निघालो बनारस एक्सप्लोअर करायला, पण त्याआधी बनारसमध्ये आपल्याला आपला एक मित्र भेटणार होता, ज्यांनी आपली राहायची आणि जेवायची सोय केली होती. मन खुश झाला, बॅग ठेवली त्याच्या घरी आणि सरळ निघालो अस्सी घाट आणि मणिकर्णिका घाट एक्सप्लोअर करायला. बनारसचा चाट खाल्ला. बनारस एक सुंदर असा शहर जो मला पाहायची मनापासून इच्छा होती. पूर्ण बनारस मनीषच्या मदतीने एक्सप्लोअर केला. काशी मंदिराजवळ पोचलो. बघितलं तर लाईन खूप मोठी होती, पण तोही प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला, कारण महादेवच्या कृपेने मनीषचा भाऊ तिकडचा पुजारी होता. मग काय, डायरेक्ट रात्री गेलो महादेवचे दर्शन करायला. 10 मिनिटात महादेवचे दर्शनही झाले. पण 12 वाजता माहिती पडलं की मनीषचाच बड्डे आहे. त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि थेट गेलो त्याच्या घरी, जेवलो आणि झोपून गेलो. गेले 3 दिवस आम्ही रस्त्यावरती टेंट लावून झोपत होतो, पण आज मात्र मनीषच्या कृपेने त्याच्या घरी निवांतपणे झोपायचा आधार भेटला. ह्या चौथ्या दिवसामध्ये बनारस एक्सप्लोअर करण्यामध्ये मनीषचा खूप मोठा हात होता, तर त्याचे आभार मानले आणि त्यानंतर गप्प झोपलो, कारण उद्या आपल्याला सकाळी अयोध्या निघायचं होतं. हा होता आपल्या चौथ्या दिवसाचा मिनी व्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक द्यायला विसरू नका, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. भेटू लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.